तुमचं बघा. आता माझी बक्षीस आमचे राकेश दादा पुढे हा तुम्हाला शायरी मानाचा मुद्रा यातून 101 रुपये पार लागेल. नाथ मंडळ क्षेत्र 100. धन्यवाद. अगं तुझ्या असं साठी या ठिकाणी दुसरं बक्षीस झालं आमचे चाहते संदीप मोरे बुवांचे कुणाल कदम. चाहते संदीप मोरे बुवांचे कुणाल कदम याच पण 201 रुपये पाहिजे. आपल्या का पैशाची बदल त्याचे आपल्याला आले. आणि नक्की तुम्ही माझ्याजवळ चाहते व्हा, लक्षात ठेवा. कारण आपण एन्जॉय करून कार्यक्रम करतो. आपला राग नसतो भानगड करता शायरी मारायचा मुद्रा माळून घेत आलो. धन्यवाद. आणि म्हणून अगं आज पोरी तुझे 1000 नकरी त्या नकराला पाहिन. अगं आज पोरी 1000 नकरी त्या नकराला पाहिन. आणि तुझ्यासाठी घराने मी तुझा आज शाम होईल. कधी तू प्रेमाने वाचेल तेव्हा हा असं गाणं बोलतोय. अगं तुझ्याची राग तुझ्या हृदयाची तार माझ्या हृदयात ठेवी. अगं तुझ्या हृदयाची तार माझ्या हृदयात ठेवी. आणि कितीतरी खल्लास भावराले राधे तुझ्या मी हृदयात राहे. अगं हे फुरफुर केस तुझे गोड गोड गाल. हे गुरुगुरु केस तुझे गोड गोड गाल. अगं आज राधे तुझी नखरेबाज चाल. अरे लोण्यासारखी दिसते चढून या दुधाचा माल. अगं लोण्यासारखी दिसते चढून या दुधाचा माल. मग सांग ना या सावळाचे राधे किती करशील हाल. बघा भाऊ तुम्हाला प्रेमाने घेतो शपथ. हा आणि म्हणून माझीच गवळ सुद्धा गोवा तुम्हाला थोडीशी लागल. पण शब्द आणि शब्द अक्षरात मी अर्थ पटवून देणार. त्याच्यानंतरच ते निघू आता. हा कुणाला वावगं वाटायचं काही कारण नाही. कारण माझ्या गवळीला पुणेशास्त्र सुद्धा अर्थ आहे गोवा. आणि तुम्हाला सुद्धा याचा चांगला अभ्यास आहे. माझ्याविषयी जाणकार आणि मुंबई सारख्या रंगमंचावर गोवानी अतिशय सगळे रंगमंच गाजवलेले आहेत. असे आमचे शाहीर संतदादा मोरे. तुम्हाला याचा अभ्यास चांगला आहे म्हणून काय म्हणतो बघा. गवळून जातोय. अहो हरिसंगे धावती रानवाडी फिर. हरिसंगे धावती रानवाडी फिर. संध्याकाळी गटती गुर घर. मग कानाला शेवटी काळजी श्रीकृष्णाची. श्रीकृष्णाला राधेची काळजी आणि राधेला कानाची काळजी. म्हणून आपला राधा काना त्या राधेला सांगतोय काय. लक्ष देऊ का. संध्याकाळी गाठी गुर घर. दूध काढाया जातीस कर. हे राधे काना प्रेमाने सांगतोय तुला आय लव्ह यू. आय लव्ह यू. दूध काढाया जातीस कर. दूध काढाया जातीस कर. दूध काढाया जातीस कर. पाणी मारा खालची वर. 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 हरिसंग धावती रानवाडी फिर. हरिसंग धावती रानवाडी फिर. संध्याकाळी
नको करू तू राधे काही नको करू तू राधे काही पाणी मारून घे आधी तोडू पाणी मारून आधी तोडू पाणी मारून आधी तोडू वनी फिरून आली कपिला वनी फिरून आली कपिला तिच्या मागे लागले गवळू मागे लागले होते गावडू मागे लागले होते गावडू देवा कपिला सैरवर पड देवा कपिला सैरवर पड शेण गोमुद्र लागले खर शेण गोमुद्र लागले खर दूध काढाय दातीस करे दूध काढाय दातीस करे पाणी मारात घालची वर दूध काढाय दातीस करे पाणी मारात घालची वर दूध काढाय जाते पाणी मारात खालची वर दूध काढाय जाते पाणी मारात खालची वर रानो राणी धावलो आम्ही राणी राणी धावलो आम्ही या कपिलाने केलंय घोड या कपिलाने केलाय घोड या कपिलाने केलाय घोड काय आज श्रीकृष्ण सांगतो राधेला राधे तू दूध काढ्या वाड्यात जा गायचं मोठे दूध काढायचा पण काय झालंय ती कपिला गाय राजामाने फिरून 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 सगळीकडे तिथं ते आचळावरती खालची वरती म्हणजे त्या दुधाला त्या आचळाला शेण गोमूत्र लागलंय ते पहिला आधी साफ धू त्याच्यावर चांगलं पाणी मार नंतर दूध काढली नंतर मध्ये मला प्यायला दे असा शुद्ध भावार्थ गोवा या गवळणीत आहे बाकी पांडुके मला गाता येत नाही मी गाणार सुद्धा नाही असा शुद्ध भावार्थ या गवळणीत आहे बघा लक्षात कसा म्हणून सांगतोय आठवणीनं म्हणून सांगतोय आठवणीनं तिची आचळ साप सोड तिची आचळ साफ सोड तिची आचळ साफ सोड किती जणांनी तिला सकवलं किती जणांनी तिला सकवलं माझ्या घेऊन तू बोलण्यावर माझ्या घेऊन तू बोलण्यावर दूध काढाय जातीस कर दूध काढाय जातीस कर पाणी मारा त्या आचळावर दूध काढाय जातीस कर पाणी मारा त्या आचळावर दूध काढाय जातेच कर पाणी मारात आचळावर दूध काढाय जातेच कर पाणी मारात खालची वर हरिसंगे धावती रानवाडी फिरा हरिसंगे धावती रानवाडी फिरा कसे गाडी गट्टी गुल कर कसे गाडी गट्टी गुल कर दूध काढाय जातेच कर पाणी मारात खालची वर दूध काढाय जातेच कर पाणी मारात खालची वर दूध काढाय जातेच कर पाणी मारात खालची वर दूध काढाय जातेच ठीक आहे अशा पद्धती या ठिकाणी गोवा शास्त्र सुद्धा गव्हर्नमेंट तुम्हाला पटवून दिले आहे
आणि या ठिकाणी भुवाने जसा शास्त्रीय पद्धतीने कार्यक्रम केलेला आहे त्याप्रमाणे मी भुवांच्या मागून जाते कसा बघा गोरी हे कलैया कवी आज लढवा अहो मग येईल गोडवा ओ संदीप बुवा कवी आज लढवा अहो मग येईल गोडवा शाहीर माझा प्रश्न आज सोडवा अहो कवी आज लढवा अहो पाहू तुमचं ज्ञान तुम्ही करता मोठं गाणं किंवा माझ्या प्रश्नावर ध्यान लावा जरा जाण शोधशास्त्र पुराण होऊ नका आज आडवा अहो कवी आज लाडवा गोडवा कवी आज लाडवा अहो मग येईल गोडवा शाहीर माझा प्रश्न आज सोडवा हो शाहीर माझा प्रश्न माझ सोडवा कवी शाहीर माझा प्रश्न सोडवा शाहीर माझा प्रश्न कव्याचा लढवा शाहीर येईल गोडवा कव्याचा लढवा अहो मग येईल गोडवा शाहीर माझा प्रश्न शाहीर माझा प्रश्न प्रश्न विचारतोय तुम्हाला जर समजला असेल तुमच्याकडे लेखी आहे बरोबर रसिक प्रेक्षकाला माहिती पाहिजे समाजाला माहिती पाहिजे म्हणून असे एक कोण गुरु होते बुवा त्याचे 3 शिष्य होते पहिला एक पाटी दुसरा दुपाटी तिसरा त्रिपाटी आणि त्या 3 शिष्यांची नावे काय बुवा आणि त्यांच्या गुरूंचं नाव काय आणि त्या गुरूंच्या गुरूंचं नाव काय बुवा उत्तर असेल
कारण तुम्ही फार मोठे ज्ञानीभाऊ आहात, तुम्हाला सगळ्या ग्रंथाचा शास्त्राचा अभ्यास आहे. म्हणून जेव्हा तुमच्याकडे उत्तर असेल तर या ठिकाणी ग्रंथ आधारासह बुवा सादर करताय, काही बळजबरी नाही. धन्यवाद. आणि या ठिकाणी मी माझी प्रथम फेरी संपवतोय आणि दुसऱ्या फेरीला बुवांच्या दुसऱ्या फेरीला त्यांना शुभेच्छा देतोय. धन्यवाद.